नमस्कार मंडळी, सर्वांना गुड मॉर्निंग. तर कसेच सगळे बरेत ना? तर बरेच राहा, हसत खेळत राहा, मस्त खा आणि स्वस्त राहा. तर वातावरण तर खूप बोगस चाललेलं आहे, कधी पाऊस तर कधी ऊन. तर सलग 2 दिवसापासून भरपूर ऊन पडलेलं आहे आणि आज सकाळची सुरुवात झालेली आहे आपली घरं साफ करण्यापासून. तर आज अगोदर घरं साफ करून घेतले मी आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. तर सकाळी सकाळी खूप घाई असते. तर इथं मी पीठ मळून घेतलेलं आहे आता आणि पीठ मळून पण ठेवलेले आणि एक साईडला भाजी पण टाकलेली आहे. तर आज केलेली उडदाची डाळ. आणि पोरांचं पण खूप सकाळी सकाळी टेन्शन नसतं, कोण काय तर कोण काय. तर एक तर गेलाच आहे इतक्यातच आता अकॅडमीसाठी आणि दीदीला पण जायचं आहे. तर आज तिने क्लासला सुट्टी घेतलेली आहे. तर म्हटलं मग जाऊ दे, मग त्याच्यामुळे तिचा झालं डब्बा थोडासा उशिरा होता आणि डबल स्वयंपाक म्हटला ना तर खूप टेन्शन येऊन जातं. 4 माणसं घरामध्ये, पण दोघांचा स्वयंपाक वेगळा आणि दोघांचा स्वयंपाक वेगळा. त्यात परत बाहेरची पण बडबड, कोणला काय तर कोणला काय. सकाळी सकाळी असं टेन्शन होऊन जातं भरपूर. आणि एकाच माणसाला 4-5 माणसाला तोंड द्यायचं म्हटलं ना तर मग खूप अवघड होऊन जातं. तर इथं मी आता चालू आहे, माझ्या पोळ्यांना सुरुवात केलेली मी. आणि सकाळी त्यांच्या डब्यांपुरत्या पोळ्या आणि परत मग दोघांच्या बाजरीच्या भाकरी. तर दोन्ही पण स्वयंपाक म्हणजे पोळ्या पण डबल होऊन जाते आणि भाजी पण डबल होऊन जाते. तर त्याच्यामुळं खूप काम असं लांब होऊन जातं. तर दीदीचं आज क्लासला नाही गेलं, त्याच्यामुळे तिचं एकपट टेन्शन होतं, यावर त्यावर त्यांना पण सांगायचं चालू होतं, हे कर ते कर असं. तर तिचं अजून आंघोळ वगैरे बाकी होती, भांडे घासून झालेले होते, पण धुणं पण अजून शिल्लक होतं धुवायचं. आणि शेंगा खोडायचं असलं ना तर मग जास्त टेन्शन होऊन जातं, कारण बाहेरचं काम, घरातलं काम आणि घरातलं काम तर काही लवकर आवरत नाही. सगळंच करायचं म्हटल्यावर मग एका माणसावर जास्त लोड येऊन जातो. तर त्याच्यामुळं मग मी पटपट आवरत होते. आणि सकाळचं 2-3 तास, सकाळचे 2 तास जर म्हटलं तर एकदम असं भयानक आहे तेवढे 2 तास. कारण सकाळचे 5 वाजेपासून रुटीन चालू होतं, पण बाकीचं काम आवरावर पोरं पण उठून जात्या. आणि पोरांना पण मग नंतर एवढे मोठे पोरे, पण त्यांना पण प्रत्येक गोष्ट सांगावीच लागते की असं करा तसं करा, हे करू नका ते करू नका. आणि काही असं म्हणतात की लहान मुलं असल्यावर समजून सांगावं लागतं, तर तसं काहीच नाही. जेवढे पोरं मोठले होतात ना तर तेवढं त्यांना अजून समजून सांगावं लागतं. तर आमचे पण तसेच आहे. तर तिचं चालू होतं गरम पाणी टाकी घेऊ की गार पाणी घेऊ. म्हटलं का गरम पाण्याने आंघोळ कर. ती म्हणते खूप गरम होतंय. तर 2 दिवसापासून इतकं कडक ऊन पडलं ना आमच्याकडं, तर सकाळीच पण असं एकदम असं गरमट झाल्यावानी होऊन जातं. तर तेच तिला सांगत होते की शाळेत जायचं आहे. आणि तिचं चालू तर डोकं धुवायचं, तर म्हटलं डोकं नको धुवू, कारण डोकं धुतल्यावरती वेण्या घालता येत नाही आणि ओले केस राहिल्यावर मग रिकामं परत सर्दी खोकला. वातावरण तर खूप बोगस आहे बाहेर पण. तर त्याच्यामुळे चालू होतं तिला नाही सांगायचं काम, पण ती काही एक शब्दात ऐकत नव्हती. तिचं चालू होतं डोकं धुऊ दे मला. म्हटलं जाऊ दे आता, कारण उद्या आहे 15 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट म्हटल्यावर मग पोरांचं कसं सांस्कृतिक कार्यक्रम असतात, तर त्याच्यामुळं चालू होतं तिचं काहीतरी. तिला हेअरस्टाईल बनवायची होती उद्याच्यासाठी, तर तिचं चालू होतं डोकं धुऊ का, पण नाही बोलले. मग घेतली तिनं तशीच आंघोळ करून. तर असं असतं सकाळ 2 तासाचं स्ट्रगल, कारण 2 तास आणि दिवसभर नाही एवढं काम राहत बरं का, पण सकाळचे 2 तास आहे ना खूप डेंजर असतात. तर इथं माझा स्वयंपाक जवळपास आवरला आहे आता, म्हणजे 2-3च पोळ्या राहिलेले आणि इकडं दूध पण ठेवलेले, दूध तापवायचं आहे अजून शिल्लक. आणि इकडं उडदाची डाळ. तर आज माझी उडदाची डाळ बिघडलेली, कारण फिल्टरचं पाणी टाकायच्या ऐवजी मी घरचं पाणी वापरलं आणि त्याच्यामुळे ती काही लवकर शिजली नाही आणि पूर्ण अशी थोडीशी लालसर झालेली ती, पाणी कमी होऊन गेल्यामुळं. तर खूप दिवसातून आज पहिल्यांदा माझी डाळ बिघडली. आणि त्याच्यानंतर चालू झालं आपलं ते जनावरांचं रुटीन. तर इथं मी चारा काढते आणि खूप दिवसातून मी एकटी चारा काढला बरं, म्हणजे जसे वाघ चालू झाला ना. आणि नंतर तर दोघांनीच आणला, पण इथं जवळ थोडासा होता जवळ आणि एकदम घाबरत तोडला आहे मी तो चारा पण. मकाचा मग आता काय घालायचं त्यांना. तर आत्ताच झालेलं आहे जनावरांचा चारा पाणी घरातला आवाज, म्हणजे डायरेक्ट
चाराच नाही राहिले, तर त्याच्यामुळे उभ्या मकाला सुरुवात केलेली आहे. आणि शेतकऱ्यांचं कसं असं स्वतःच्या पोटाला नसलं तर चालतं, पण त्यांच्यासाठी लागतंच. आणि ते काय सांगू शकत नाही की आपल्याला भूक लागली की काय झालं, पण तिकडे दुसरी पण एक खाती बघा, तुम्हाला दाखवते मी बॅक कॅमेऱ्याने. काय माहिती काय होतो का नाही पाऊस तर व्हायला पाहिजे, पण मग अवघड उष्णता आहे. आणि ती उष्णता आहे, आणि तरी त्यात एकट्या माणसाला जर चारा घ्यायला जायचं म्हटलं ना तर वाघाची भीती, तर त्याच्यामुळं सकाळी ते होते तवर चारा आणून ठेवलेलं आहे, नंतर फक्त टाकायचं काम होतं, कारण वाघाचं खूप डेंजर काम झालं आहे. आणि ती लहान आहे, पण तिला खायला खूप आवरेज आहे बरं का, तर तिचा संपत आलेला आहे. आणि हिचं चालू आहे अजून खायचं काम. तर तिच्या पुढचं, कारण तिला अगोदर टाकी होती एक कवळी आणून, आणि हिला थोडंसं लेट होतं, तर तिचं चालू आहे खायचं काम, आणि तिचं संपत पण आलेलं आहे. आणि असं असतं बघा शेतकऱ्याचा पसारा आणि शेतकऱ्याचं वातावरण आसपासचं. सर्व्हिसवाल्यांचं काही टेन्शन नसतं, मस्त एकदम चकाचक असतं. तर आणि आपल्या शेतकऱ्यांचं असं जिकडं तिकडं हिरवंच. आणि गिन्नी गवत होतं बरं का इथं, पण एवढं गिन्नी गवत पण संपून गेलेलं आहे. एकच 2-3 कवळ्या निघले फक्त. आणि हे जे समोरचं दिसते ना तुम्हाला, हे खूप कवळं आहे. आणि तिकडं जे आहे दुसऱ्या टप्प्यात ते पण अजून खूपच कमी आहे. तर ही मका तुम्हाला दिसते ना, तर त्या मकाला सुरुवात केलेली आहे आता थोडी कवळ्या. जिथं दाट आहे तर तिथे एक झाड कमी करायचं. आणि इकडे आळूचे पानं बघा इतके मस्त झालेले आहे, पण काही करायला सुद्धा वेळ नाही त्या पानांना, तर निब्बर होऊन जाते की काय माहिती. आणि इकडे आलेलं आहे एक डांगराचं वेल, तर त्याला पण मस्त फुलं आले डांगराला पण बघा. तर हे आहे आमचं घर आणि घरापासला परिसर. तर सगळीकडं जिकडं पाहावं तिकडं हिरवंच आहे. आणि इकडं सरपण दिसतंय तुम्हाला. तर शेतकऱ्यासाठी जीवनावश्यक वस्तू. आणि जनावरांखाली पण आहे ना किती स्वच्छ करा, पावसाळ्यामध्ये असं एकदम चिकचिक होऊन जाते. वरतून तर भरपूर आहे मस्त निवारा, पण साईडना काही थोडंसं आहेच. असो शेतकऱ्यांचं असंच असतं तसं काही. तर फरशी वगैरे मस्त क्लीन झालेली आहे आवरून. आणि इकडं किचन पण पूर्ण आवरलं आहे. आणि एवढं सगळं टोटल काम आहे ना 12 वाजेपर्यंत पुरवतं बरं का. म्हणजे सकाळी 5:30 वाजेपासून उठेला असताना माणूस, तर कंप्लीट 12 वाजेपर्यंत एवढं काम पुरवतं आवरायला. कारण हे शेंगा चालू झाल्यापासून जरा जास्तच स्ट्रगल होतं आहे. तर घर पण मस्त क्लीन केलं आहे.